हाय, मी अनुया. वेलकम टू अनुया फीड्स. आज आपण करणार आहोत एक गुजराती पदार्थ ज्याचं नाव आहे हांडवो. हा हांडवो म्हणजे बऱ्याचशा त्याच्यात डाळी जातात, तांदूळ असतात, त्यामुळे तो पौष्टिक आहेच. आणि हा वन डिश मील पण होऊ शकतो. दुपारच्या खाण्याला पण खाता येतो. चहाच्या वेळेस तर फारच छान लागतो. सो असा हा पौष्टिक हांडवो कसा करायचा तो आज आपण बघूयात. आणि मी तुम्हाला ह्याचं पीठ कसं करतात ते दाखवणार आहे. त्यामुळे त्याच्या कृतीपासून आपण सगळी सुरुवात करूयात. हांडव्यासाठी आपण इथे घेतोय तुरीची डाळ, तांदूळ. तांदूळ हा तुम्ही कुठलाही घ्या, मात्र अगदी बासमती न. कोबी, गाजर, हिरवी मिरची आहे. हा लोणच्याचा मसाला आहे, म्हणजे गोड्या लोणच्याचा मसाला आहे. तुम्ही कुठल्याही लोणच्याचा मसाला घेतला तरी चालतो. लाल मिरच्या आहेत फोडणीसाठीच्या, मोहरी, ओवा, हळद, लाल तिखट, तीळ, हिंग, हरभऱ्याची डाळ, गव्हाचं पीठ, आलं लसूण पेस्ट, उडदाची डाळ, गूळ आणि मीठ. हांडव्याच्या पिठासाठी आपण घेतोय 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी तुरीची डाळ, पाव वाटी चना डाळ आणि पाव वाटी उडदाची डाळ. हे आपण सगळं एकत्र आता वाटून घेणार आहोत मिक्सरवर आणि असं रवाळ पीठ करणार आहोत त्याचं. आपलं इथे पीठ छान रवाळ तयार झालं आहे. आता मी हे हांडवा करायला 2 वाट्या पीठ घेते. ह्यात आपण 3 चमचे दही घालूयात. आंबट दही घालायचं. आता आपण ह्याच्यात कोमट पाणी टाकून घेणार आहोत. 3 चमचे दही घेतले. ह्यात पाणी पण जास्त नाही आपण टाकायचं भिजवताना, कारण की नंतर आपण जेव्हा करायला घेऊ हांडवो तेव्हा आपण भाज्या टाकणार आहोत आणि मग भाज्यांमध्ये पण पाणी असतं ना, मग ते आणखीन पीठ सैल होतं. आपलं हांडव्याचं पीठ इथे भिजून साधारण एक 4-5 तास मी भिजत टाकलं होतं. सो ते आता तयार आहे. आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. आता भाज्या मी इथे किसून ठेवल्यात त्या घ्यायच्यात आणि बाकी इतर मसाले सगळे एकत्र करून घेऊयात. भाज्यांचं असं इथे ह्याच्यात प्रमाण असं काही नाही आहे, पण ह्या 2 वाट्याला मी इथे जवळजवळ 150 ग्रामच्या वर असा कोबी घेतला आहे किसून. तुम्ही भाज्या कुठल्याही घेऊ शकता. कोबी घ्या, दुधी भोपळा घ्या, थोडे शेंगदाणे पण चांगले लागतात त्याच्यात. मटार घेतला तरी चालतो. काही पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा थोडं जाड आलं लसूण वाटलेलं आहे ते. गूळ आपण घेतो. तुम्ही गूळ किंवा साखर काही घेऊ शकता. साधारण एवढ्याला मी एक 3 चमचे तरी गूळ घेतलेला आहे. आणि हा जो लोणच्याचा मसाला आहे तो एक 2 चमचे. हा गोड लोणच्याचा मसाला आहे म्हणून ह्याच्यामध्ये लाल तिखट, मेथीचा मसाला आहे आणि गूळ पण आहे ह्याच्यात. तर ह्याची टेस्ट हांडव्याला खूप छान लागते. मीठ टाकायचं आहे. आपण मीठ टाकलंच नाही आहे. साधारण पाऊण चमचा मीठ. आता हे छान मिक्स करून घेऊया. इथे आपलं हांडव्याचं पीठ तयार आहे. सगळा मसाला, भाज्या वगैरे सगळं टाकून मिक्स करून ठेवले. आता आपण फोडणी करून घेतोय. ही फोडणी मी जरा जास्त करणार आहे, कारण ही आपल्याला ह्या पिठात पण टाकायची आणि जेव्हा मी फ्राय पॅनमध्ये हा हांडवो लावीन त्यावेळेस वरून खालून पण ती फोडणी टाकायची. आणि हांडव्याला एनिवेज असं तेल जरा जास्तच लागतं, मग तो छान लागतो. तर आता आपण फोडणी करून घेऊया. इथे मी जवळजवळ 4-5 चमचे चांगलं तेल टाकते. भरपूर तेल लागणार आहे. आणि 1-2 चमचे ह्या पिठात पण मी तेल टाकते, साधं तेल. ह्यात तुम्ही गूळ किंवा साखर काही टाकू शकता. मी गूळ टाकलाय. तुम्हाला साखर हवी असेल, आवडत असेल तर साखर टाका, पण असा तो आंबट गोड लागला पाहिजे. आता फोडणीत आपण इथे 1 चमचा मोहरी टाकतोय, अर्धा चमचा ओवा, 3 लाल मिरच्या टाकल्या, 2 चमचे तीळ. तीळ पण जरा जास्त आणि गॅस बंद करून टाकायचा. आता अर्धा चमचा हिंग, हिंग जरा जास्त. आता ही आपण जी फोडणी केली त्याचं पण तेल ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. 1-2 चमचे हे टाकले.
आता आपण फ्राय पॅनमध्ये हांडवो टाकतोय. ह्याच्यात एक 1.5 चमचा इनो टाकणार आहोत आपण, पण तो अगदी फ्राय पॅनमध्ये हांडवो टाकायच्या आधी टाकायचं. ॲक्टिवेट करायला थोडं पाणी टाकूयात. छान एका डिरेक्शनमध्ये हलवून घ्यायचं. आता आपण ही फोडणी अशी इथे खाली टाकायची. आता हे आपण सगळं पीठ असं हांडवो आपला फ्राय पॅनमध्ये सोडूयात असं. आणि ही जी उरलेली फोडणी आहे ती सगळी वर टाकून घ्यायची. आता आपण ह्याला कव्हर करूयात. पाच मिनिटासाठी हा गॅस आता मोठा ठेवला आहे मी. आता त्यानंतर बारीक करून साधारण 20 ते 25 मिनटं तरी लागतील ह्याला. 15-20 मिनिटांनी आपण तो परत फ्लिप करणार आहोत आणि खालची बाजू वर करणार आहोत. आणि मग ह्याच्या खाली वाटल्यास आपण तवा ठेवूयात, म्हणजे खालती तो करपणार नाही. साधारण 25-1 मिनिटामध्ये हा तयार होईल. आता आपली 15 मिनटं झाली तिथे. आता आपण हे फ्लिप करून घेऊयात. जर आपला पॅन कोरडा वाटतोय मला, थोडंसं तेल टाकते मी त्यात, म्हणजे खाली आपला लागणार नाही परत. आता ह्याला कव्हर करते आणि खालती आपण एक तवा ठेवूयात, म्हणजे मग तो खालतनं लागणार नाही. हा पण एक साधारण 15-20 मिनटं आपण ठेवूयात हे, आणि चेक करायचा कसा, साधारण आपल्याला कळेल तो शिजला आहे का. मग आपला हांडवा झाला. मी आज हा फ्राय पॅनमध्ये केला आहे. हा हांडवा तुम्ही अवनमध्ये पण करू शकता. अवनमध्ये पण असाच एक 20-25 मिनटात होतो तो, पण ह्याच्यात जर असा खरपूस लागतो. 15 मिनटं आपली झालीत. आता मी चेक करून बघते झाला आहे का हांडवा ते. आपण जसा केक झाला आहे की नाही असं हे टूथपिकची अशी हे टाकून बघतो, चेक करतो, तसंच मी करून बघते आता. येस, झालेला आहे. आपला इथे हांडवा तयार आहे. हा हांडवा तुम्ही लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा चटणीशी खाऊ शकता किंवा नुसताही खाऊ शकता. तो छानच लागतो, पण असा त्याला छान असा खरपूस लाल असा झाला पाहिजे वरून खालून दोन्हीकडनं, मग तो खूप छान लागतो. आणि शिळा झाला की तर फारच छान लागतो तो. मला स्वतःला चहाच्या बरोबर पण आवडतो. तुम्ही कसं खायचं ते बघा, आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.